टिटवाळ्यात मुख्य ड्रेनेज लाईनचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर, चेंबर कुठे आहे तेच पालिकेला माहिती नाही। टिटवाळा रेल्वे स्टेशन पासून गणेश मंदिर रस्त्यापर्यंत गेल्या कित्येक महिन्यांपासून ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे। दुर्गंधी, डास, आजार आणि नागरिकांचे हाल यामध्ये पिचलेल्या जनतेच्या सहनशक्तीचा अंत झाला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून याला शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण विजयभाऊ देसेकर यांनी वाचा फोडली आहे। एवढ्या गंभीर परिस्थितीतही पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चेंबर कुठे आहेत हेच ठाऊक नाही, कारण या संपूर्ण रस्त्याचे ड्रेनेजचे मॅपच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे आणि त्याला शोधण्याकरता मेटल डिटेक्टर सुद्धा नसल्याची बाब देशेकर यांनी उघड केली आहे। नमस्कार सस्ते जय महाराष्ट्र। मी विजयभाऊ मारुती देशेकर, शिवसेना उपशहर प्रमुख। मी आता उभा आहे टिटवाळ्याच्या या गणेश मंदिर रोडवर DG1च्या इथे टिटवाळा महोत्सव भरतो तिथे, आणि गेले कित्येक महिने झाले हा जो ड्रेनेजचं पाणी आहे, हा मेन रोड आहे टिटवाळ्याचा। सर्व भाविक वगैरे या रोडने मेन रोडने इथे जातात। इथे हा नाका आहे आणि हे जो पाणी टाकतोय म्हणजे जो ड्रेनेजचं पाणी आहे हा तब्बल 1-1.5 महिना झालाय। बऱ्याचशा जणांनी म्हणजे बऱ्याच वेळा KDMC आली पण काही सुधारणा झाली नाही। प्रॉब्लेम हा आहे तर KDMCचा काही महत्त्वाचे तुम्हाला मूर्खपणाची लक्षणं सांगतो। आता तो तिथे चेंबर आहे, हा इथे चेंबर एक पुढे आहे, तो चेंबर भेटत नाही का? कारण की त्याच्यावरती रोड झालेला आहे, डांबरीकरण झालंय, काय झालंय असं ते सांगतायत। पण मला एवढं कळतं का अरे मूर्खानो, सिंपल गणित आहे की आपल्याकडे मॅप पाहिजे का बाबा किती फुटावर किती मीटरवर चेंबर आहे, म्हणजे हा चेंबर नाही मिळाला तर त्याचा अंदाज घेऊन त्या मॅपवर कुठल्या दिशेला चेंबर आहे हे कळत नाहीये, मॅपच नाहीये। म्हणजे ही महाराष्ट्रातील नाही भारतातील पहिली महानगरपालिका असेल की बेधुंद अंधाधुंद कारभार करणारी, कारण की बिना मॅपचं काम करते ही। दुसरी गोष्ट का यांच्याकडे मेटल डिटेक्टर पाहिजे का ते शोधायला, ते बोलतात मेटल डिटेक्टर आहे पण तो सगळीकडे वाजतो ट्याव 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 का? कारण की बोलतो लोखंड लागतं। अरे लागू दे, पण आता तर ते पाहिजे बरोबर। आता चांगला रोड खोदायला घेतलाय, ठीक आहे। आता तुमचे ही काय झालंय माहितीये का, हे ठेकेदारांचं खाजगी ठेकेदारांचं पोट भरण्याचं काम चालू आहे, त्या पलीकडे काही नाही। महानगरपालिकेने एवढा बिंडोकपणाचं काम हे करू नये, कारण की आता जर तुम्ही बघत असाल तर हे पूर्ण ड्रेनेजचं पाणी लहान मुलांच्या कपड्यांवर जातं, रिक्षामधनं जातं, उडून जातं, आणि ह्या मेन रोड आहे। गणेश भक्तांनी मला वाटतं जवळजवळ 1-1.5 महिना जे रेग्युलर येत असतील त्यांनी टिटवाळावासीयाचे जे कोणी असतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाबतीतले त्यांना मूर्खात काढला असेल हे नक्की, कारण की एवढं महिने हा मेन गटर हा एवढा फ्लोने वाहतोय आणि त्याचा नाकाला अक्षरशः वास म्हणजे नाक दाबून जायला लागतं। मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिका एवढा बेजबाबदार कार्य हे कोणाचंच नसेल। बाकी आता त्यांचे वाबाडे काढायला सगळेच आहेत, त्याच्यामुळे आम्ही काढणं हे काय हे नाही, पण त्यांना त्यांचं कार्य लवकर त्यांनी सुधारणा करावी हीच इच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता ही परिस्थिती म्हणजे प्रशासनाची अकार्यक्षमता अधोरेखित करणारा जिवंत नमुनाच म्हणावा लागेल। रस्त्याच्या आतमध्ये चेंबर आहेत, पण ते कुठे आहेत हे शोधण्यासाठी कामगार अंधारात तडफडत आहेत। ना नकाशा, ना नियोजन, ना संवाद, केवळ अंदाजावरती हे काम सुरू आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही देशातील एकमेव अशी महापालिका असेल जिथे कामाची सुरुवात होते पण शेवट होतो तो अनागोंदी कारभारात। ड्रेनेजचे काम करणाऱ्यांना माहितीच नाही की रस्त्याच्या खाली काय चाललंय, आणि रस्ता टाकणारे ड्रेनेजच्या झाकणावरच डांबरीकरण करून मोकाट सुटतात। हे सर्व पाहता प्रशासनात संवाद नाही, समन्वय नाही आणि जबाबदारीची जाणीव तर मुळीच नाही, अशी टीका देशेकर यांनी केली आहे। महापालिकेने रस्त्याचं आणि ड्रेनेजचं काम केलं खरं, पण 2 विभागात एक वाक्यताच नाही, याचा फटका मात्र सामान्य जनतेला बसलेला पाहायला मिळतोय। पाणी साचतं, दुर्गंधी पसरते आणि संपूर्ण परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत ढकललं जातं। हे वर्षानुवर्ष तसंच चालू आहे। चेंबर शोधण्यासाठी अंदाजावर खोदकाम करावं लागणं ही महापालिकेच्या व्यवस्थापनावरची लाजिरवाणी टिप्पणी नाही का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। याबाबत मलनिसारण विभागाचे अधिकारी घनश्याम नवांगुळे हे काय म्हणाले ते आपणच ऐका। हॅलो सर, पत्रकार अजय शिला टिटवा। हा बोला। ते काय ड्रेनेजचा विषय सोशल मीडियावरती फार चालू आहे ते
आज काही आता पाठवलं इंदिरानगरचं हे केलंय काल. DG1 DG1चं का झालं इनामदार साहेबांना विचारावं लागेल. मी पाठवलं होतं त्यांना, पण बघू आता, मला फीडबॅक नाही आला. बरं किती फोन करू की त्यांनाच करू डायरेक्ट? हा करा ना इनामदार साहेबांना. बरं थँक्यू. यानंतर आम्ही महापालिकेचे अभियंता इनामदार यांना फोन केला. ते काय म्हणाले हे देखील ऐका. हॅलो. हा साहेब नमस्कार, मी पत्रकार अजय शेलार टिटवाळा. नमस्कार. मी जरा कोर्टात आहे. बोला साहेब, बोला. फक्त DG1चा काय विषय होता तेवढंच सांगा मला. DG1चं काय? तिथे काही चॉकअप झाले आणि सोशल मीडियावरती फार काही ते चालू आहे तिकडे. अच्छा. DG1च्या चेंबर चॉकअप होते ना, आम्ही दोन्ही गाड्या पाठवल्या. 2 दिवस म्हणाले तुमच्याकडे काही माहिती आहे, म्हणजे तुम्ही सांगितलं, तुम्हाला सूचना केल्या, तर आता काय माहिती आहे? सांगते ना, मग तेच बोलते ना तुम्हाला मी. 2 गाड्या आहेत आपल्याकडे. पण फॉल्ट सापडला नाही बोलतात असं तिकडचे ते तुमचे कर्मचारी म्हणाले. हो, तर रवी दादा आमचाच माणूस उभा आहे, आपला KDMCचा येतो तो, सुपरवायझर आहे तो ड्रेनेजचा. आपण 2 चॅम्बर ओपन केले जे दबले होते. ओके, तिथे आपण गाडी मारली, सगळं केलं. पण आता एक चॅम्बर आहे ना, तो होऊ शकतो त्या कॉन्क्रीट रोडच्या खाली गेलेला असणार. कॉन्क्रीट रोड केला जेव्हा ते चेंबर वरती उचलायला पाहिजेत, त्यामुळे ते डिटेक्ट होत नाहीये. आता ते थोडंसं काम आम्हाला वाटलं एवढ्यामध्ये संपेल. पुढे चेंबर आपण ते खोदून चेंबर ओपन केले. समजा असं प्रॉब्लेम होतो त्याचं मॅपिंग वगैरे असं काही नसतं का? नाही, आमच्याकडे तर, माझ्याकडे तर काय नाही, कारण मी तर आता चार्ज घेतला. ती लाईन कशी चेंबर टू चेंबर आपण ते जेटिंग गाडी टाकतो ना, जेटिंग पाईप टाकतो, बरोबर आहे ना, तो जेवढा पास होतो त्याच्या पुढे दुसरा चेंबर मिळणार. परंतु तिथे ते प्रयत्न केले, 2 चेंबर त्याने खोलले, पण आता तो म्हणतो साहेब याच्या पुढे असेल. तर आता इथं शेवटचा प्रयत्न आपण करतोय. कसं ते ग्रॅब बकेट लावले आणि जेटिंग लावतोय. ग्रॅब बकेटने त्या चेंबरच्या बॉटम परत जाऊन जेवढ्या गाड्या, रेती, माती सगळी पावसामुळे जमा झालेली असते, आणि पाईप असतो तो छोटा, त्याचं तोंड ब्लॉक झालेलं असतं. आता ते आज आपण ट्राय करून बघतोय ना, तर मग आपल्याला पुढची स्टेप घ्यावं लागेल आम्हाला. असं आहे ते. एक मेटल डिटेक्टर असतो. नाही, तो एक त्यांच्याकडे एक हे आहे, डिटेक्टर असतो, त्याच्यामध्ये चेंबर कुठे आहे ते लोकेट होतं, असं एक आहे त्यांच्याकडे. त्याचा पण प्रयोग करून त्याच्यानंतर ते पाणी पास होईल. आता आम्ही कालपासून बघितलं तुम्ही, 2 दिवसापासून गाडी तिथे कंटिन्यू चालू आहे. 2 चेंबरही ओपन केले, परंतु ते करावं लागेल थोडंसं. आता ते जाम झालंय खाली, ते शोधावं लागेल. ते म्हणजे समजा चालू आहेत 1-2 दिवसात. डिटेक्ट करण्याचं काय, म्हणजे तशाच पद्धतीने डिटेक्ट करतात का ते डिटेक्टरने? हो, ते आहे एकाकडे. ते बघू ना, तर याच्याने आता जेटिंगने जेवढा प्रयत्न करता येईल करतोय आम्ही. नाही झाला तर मग ते शोधून कॉन्क्रीट वाला तो कॉन्क्रीटचा रोडचा पोर्शन कट करावा लागेल, असा विषय आहे तो. बरोबर. आणि साहेब करतोय आपण प्रयत्न, पण ते चला आम्हाला वाटलं होईल याच्यामध्ये, पण ते होत नाहीये. ते आजही गाडी चालू आहे आता बघा तिकडे. ओके, ठीक आहे. हे सगळं पाहिल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या किती जवळ आहे हे आता आपणच ठरवा. मुंबई डेडलाईन 24 साठी स्पेशल रिपोर्ट अजय शेलार, टिटवाळा. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.